तुम्हाला देखील अजित षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होतील. नितीन आणि त्यांच्या साथीला राहुल. मॅचला होईल सुरुवात. पंच सज्ज आहेत. लेट्स प्ले. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर बॅटच्या मध्यभागी घेण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्रिकेट. आणि ज्यावेळेला तुम्ही पहिला चेंडू खेळता त्यावेळेला सातत्याने लिजंड क्रिकेटर तुमचे कोच तुमचे मेंटर सांगतात की पहिला चेंडू बॅटच्या मध्यभागी घ्या. आणि तेच कुठेतरी चित्र पाहायला मिळालं. डावखुरे हाताचे फलंदाज नितीन, त्यांच्या साथीला राहुल. शॉट ऑन चॅक. लॉंगली क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. आम्ही सनबुरकर शिवचावा स्पोर्ट्स सनबुर या संघाचं देखील शुभागमन झालंय. अगदी या सावलीमध्ये बसून निवांत त्यांचा वॉर्मअप चालू आहे. धावांचा श्रेयनिशा होत असताना अगदी त्यांच्या दिशेला चेंडू खेळलाय. आणि कावळ्यांनी देखील अगदी मला वाटतं कालपासूनच सराव चालू केलाय. टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री हनुमान क्रिकेट क्लब माणाईनगर नवजा. तिसरा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. कव्हरच्या हातामध्ये चेंडू खेळलाय जरूर. तद्वर एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावचीची संधी होती. तुम्हाला अशा चुका टाळाव्या लागतील. एका धावेचं महत्व क्रिकेटमध्ये खूप मोठं असतं. कारण तुम्ही एक धाव ज्या वेळेला खर्च करता ती धाव तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बनवायची असते. ज्या वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये उजव्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची डोकेदुखी वाढते. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना आपण पाहतोय. राहुल पहिला चेंडू खेळतील. ओव्हर पिच चेंडू स्लॉट मध्ये होता. कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. प्रणय मात्रे थँक्यू व्हेरी मच सांगत असताना मानाई देवीचे षटकार. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला काय अप्रतिम षटकार ठोकलाय. राहुलने खातं उघडलंय षटकाराने. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत असताना की मला कव्हरला खेळायचा होता ते चित्र पाहायला मिळालं. राहुल 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 9. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री हनुमान क्रिकेट क्लब माणाईनगर नवसा. आणि या संघाने यावर्षी टिंगरे सरकार चषक देखील खेळलाय. म्हणजे आत्मविश्वास दुणावला असेल. ज्यावेळेला तुम्ही बाहेर खेळता व्यावसायिक स्पर्धा खेळता. लोअर फुलटॉस चेंडू हवेत खेळलाय. गॅप मध्ये फटका. काऊ कॉर्नर दूर राहील चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. राहुलच्या बॅट मधून चौकार. वाला अप्रतिम आणि सुमधुर संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रणव. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा केल्या राहुल यांनी. आणि आक्रमक खेळासाठी जाणले जातात राहुल. प्रणव वैयक्तिक दुसरं षटक घेऊन
सांघिक दुसरं षटक. अकुट टप्पाचा चेंडू पहिल्याच हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाली. अवांतर धावा तुम्ही कशा प्रकारे रोखता यावर देखील खूप काही निर्भर असतं, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, पाठलाग करायचा आहे. अकुट टप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. आम्ही सनबुरकर ही टॅगलाईन घेऊन मात्र आज शिवछावा स्पोर्ट्स सनबुर इन ऍक्शन पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त झाली प्रणव यांच्या. बिनगडी बाद 15 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. धावची जी संधी असेल, कॉलिंग मात्र जरूर चुकलं होतं, परंतु यष्टीरक्षकाने चूक केली आणि एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. अशा प्रकारच्या चोरट्या धावा एक चिकी सिंगल मात्र प्राप्त केले. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलने स्ट्राइक रोटेट होत असताना मात्र फलंदाज नितीन राहुल 3 चेंडू मध्ये 11 धावा केल्या त्यांनी. नितीन 4 धावांवर खेळत असताना 16 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रणव. चला प्लीज थोडस मॅचला स्पीड अप द्या. अकुट टप्पाचा चेंडू हुक केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये निश्चित चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होईल. अरेसे मैदान गोटिवली गावचे क्रीडांगण आणि या क्रीडांगणाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. डीप स्क्वेअर लेग पासून डीप पॉइंट या क्षेत्रामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळावं लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची काढा लागली आहे. एस इट इज पंचांचा इशारा. फलंदाज झेलबाद. पहिला धक्का टीम. सोम शिलार माणाईनगरचा वंडर बॉय इन नंबर 3 पहिला यश प्राप्त करून दिले प्रणव यांनी. कडे बाद केलाय पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. यष्टीरक्षकाची पहा अगदी ज्या प्रकारे चेंडू पकडण्यासाठी धावपळ आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील खूप महत्त्वाचा भाग आणि त्या प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना तुमचे सर्वोत्तम दावे लागतात. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. स्वतःसाठी जागा जरूर बनवली होती सोहम शेलार यांनी, परंतु चेंडू पडल्यानंतर कट होतोय. सागर यांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 18-1 टीम हनुमान क्रिकेट क्लब माणाईनगर नवजा. 1 टू गो. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. फटका फसलाय. टायमिंग झालं नाहीये. कोणती चुकी करणार नाहीयेत. शून्यावर पडतावं लागेल सोहम शेलार यांना. सिल्वर डकचा शिकार. दुसरा धक्का टीम.
आमच्यासोबत अद्वैत देखील जोडलेत आज दिवसभरासाठी मॅचचा आनंद घेत आहेत. अंतिम षटक सुशांत आलेत. क्रमांक 4 वर कर्णधार उमेश यांना फलंदाजीसाठी आपण पाहतोय. अंतिम षटक धावा कराव्या लागतील. 6 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल टीम आणाईनगर हे पाहायचं आहे. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र प्राप्त करत असताना फलंदाज नितीन आघाडीला आलेत, परंतु त्यांच्या बॅटमधून म्हणावे तशा धावा आल्या नाहीयेत. वैयक्तिक खेळत असताना 5 धावा. टीमची धावसंख्या 19. कर्णधार उमेश कशा प्रकारे खेळ करतील. 5 चेंडू शेष. 30 ते 35 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चांगली धावसंख्या तुम्हाला धावफलकावर उभारावी लागेल. सुशांतांचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पायावर आदळलाय चेंडू. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक धाव मात्र निश्चितच टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. गोलंदाज सुशांत मोहिते श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोलीचे खेळाडू आहेत, परंतु त्यांची गोलंदाजी शैली पाहिली तर जसप्रीत बुमराह यांची आठवण आली. कारण त्या प्रकारची थोडी गोलंदाजी शैली आहे, परंतु वेग आणि या टप्पा तसा तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी सराव मात्र तुम्ही निश्चितच करावा लागेल. कारण तुम्ही एखाद्या खेळाडूची शैली कॉपी करू शकता, परंतु ते कौशल्य सरावाने प्राप्त करू शकता. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अपील केले जरूर. पंचांमध्ये स्वारस्य नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. एक निश्चितच एक रिव्ह्यू आहे तुम्हाला, तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता. आणि बॅटिंग माफ करा गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, वाईट चेक केला जाईल. ओम साई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. परंतु ज्या प्रकारे सुशांत यांनी हा चेंडू हाताळला, चेंडूवर वेग पाहायला मिळाला आणि वेग जरूर आहे, परंतु दिशा तपासली जाते. योग्य चेंडू डॉट बॉल. यस अगदी रिव्ह्यू रिटेन. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. सुशांत ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय निश्चितच वेग पाहायला मिळाला. नितीन यांना हात खोलावे लागतील. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट गोलशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होते. नितीन सांगत होते की मला डीप पॉइंटला फटका खेळायचा होता, परंतु तुम्ही बॅकवर्ड पॉइंटला ज्या वेळेला फटका खेळता त्यावेळेला मात्र एकच धाव प्राप्त होऊ शकते. 22-2 माफ करा 21 धावा धाव फलकावर. 21-2 2 चेंडू शेष. बुमराचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, दूर राहील. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. नितीन यांच्या बॅटमधून चौकार. वन टू गो. पहिल्या डावातील अखेरचा चेंडू. एक मोठा फटका. धावसंख्या 30 पर्यंत जाईल का टीम. हनुमान क्रिकेट क्लब माणाईनगर 9चा सुशांत यांना चांगला चेंडू टाकायचा आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू कट केलाय. डीपला आहे. एक्स्ट्रा कव्हर एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होत असताना एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या 27 आणि 28 धावांचं लक्ष्य असेल. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली 28 रन्स टू विन. मी टॉस साठी निमंत्रित करेन शिवचावा स्पोर्ट्स सनबूर. विपक्ष सळवे 11 सळवे. संकष्टी डेव्हलपर्स संकेत दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. या सळवे 11 सळवे आणि शिवचावा स्पोर्ट्स सनबूर दोन्ही कॅप्टन्स.
कॉल कोणाचं असेल? येस, शिवशावर स्पोर्ट्स हेड टेल. हेड, इट इज अ कॉल अँड इट इज अ टेल. सर्वे 11 टॉस जिंकलेला आहात आज सगळ्यात पहिल्यांदा. सगळे खेळाडू आज आहेत का? आज बरेचसे 3 ते 4 खेळाडू तुमच्यामध्ये कमी आहेत आणि तरी टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. बॉलिंग कसा खेळ राहिलाय सर्वेचा? ॲज अ कॅप्टन कशा पद्धतीने प्रवास राहिलाय सर्वेचा? थोडासा खडतळ आहे प्रवास. हा, एक छान फोटो घेतला जातोय. काय बोलतो? 3 ओव्हरची मॅच. टॉस असं का म्हणतात की टॉस का नाही जिंकत तू नेहमी? काय आता काय माहिती का टॉस हरतोय. बाकी सगळी टीम अगदी ओके, सगळे आलेत गावावरून? एक प्लेअर शॉर्ट आहे. कोण? एक जरा कामावरती गेलाय, प्रीतम. ओके. बाकी संपूर्ण कावळा खेळताना दिसेल आज. हो नक्कीच. शिवा जाधव या मॅच टीम मध्ये आल्यानंतर टीम आणखीन मी म्हणेल की पॉझिटिव्ह झाले, टीमची ताकद वाढली, अशा याला काय बोलशील? शिवा वन साइड आहे. वन साइड आहे. मजा येईल मॅचला. हो नक्कीच. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय सर्वे टीम न. दे वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच किरण सर. 28 धावांचं लक्ष. या 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील अथवा हे लक्ष रोखलं जाईल का, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडला असेल. परंतु जे प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन ओम साई MTC या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय पर्व क्रमांक 5 श्री मानादेवी चषक 2024. आजच्या दिवसातील हा 4था सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली विपक्ष श्री हनुमान क्रिकेट क्लब माळईनगर नवसा. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आशिष आणि त्यांच्या साथीला संकेत 2 आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सोहम शेलार. PTPL चे वेध आता मात्र प्रत्येकाला लागलेत, कारण दिवस रात्र यावर्षी PTPLचं आयोजन होणार आहे असा ज्या वेळेला व्हिडिओ ग्रुपवर आला आणि त्यानंतर मात्र प्रत्येकाला आता वेध लागलेत, कारण दिवस रात्र स्पर्धा खेळायची प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी संकल्पना राबवणं म्हणजे कौतुक करावं लागेल. अध्यक्ष शिवाजी यादव बॉस आणि संपूर्ण कमिटी, संघ मालक आणि ज्यांनी PTPL ला आपलं अमूल्य योगदान दिलंय त्या सर्वांचं. सोहम शेलार कशा प्रकारची गोलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल, कारण एक उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये पाटण क्रिकेटमध्ये सोहम शेलार यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, कारण ते त्यांनी त्यांच्या खेळाने स्वतःला सिद्ध केलंय. परंतु या सामन्यामध्ये 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी आशिष आणि संकेत सुरुवात कशी करतायत हे पाहायचंय. मॅचला होईल सुरुवात दुसऱ्या डावाचा. पहिलं षटक सोहम शेलार, पहिला चेंडू. पहिला चेंडू वेल लेफ्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कसोटी क्रिकेटमध्ये असे आपल्याला चित्र पाहायला मिळतात की आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू फलंदाज वेल लेफ्ट करतो, त्याच प्रकारचं हे चित्र आशिष यांनी हा चेंडू सोडून दिलाय. लोअर फुलटॉस चेंडू चांगला कव्हर आहे. मिड ऑफ आहे. धावची संधी असेल, धावचीत करण्यासाठी प्रयत्न केला जरूर, परंतु धाव रोखू शकले नाहीयेत. एक धाव सिंगल. टीमच्या टोटल मध्ये धावांचा श्रीगणेश होत असताना टीमची धावसंख्या 1. सोहम शेलार चांगल्या गोलंदाजीसाठी जाणले जातात आणि त्यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभावान गोलंदाज. परंतु या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांना धावसंख्यावर अंकुश ठेवावा लागेल, कारण लक्ष जरूर छोटं आहे, परंतु तुम्हाला ते रोखावं लागेल. संकेत पहिला चेंडू हवेत खेळलाय. मिड ऑफ आहे, चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का टीम
श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली सोम शेलार यांनी तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. संकेत पहिला चेंडू खेळत असताना हवेत खेळण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफच्या वरून खेळायचा होता. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाने ज्या प्रकारे हा झेल टिपलाय. पहिला धक्का टीम बाचोली आणि हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कटर साठी चांगले कटर टाकले जातात गोलंदाजी करत असताना सोम शेलार यांच्या माध्यमातून, आणि ज्या प्रकारे हा फटका खेळला कुठेतरी घाई केली मी म्हणेन. इनेट नंबर 3 प्रणव न्यू बॅटर. पहिल्या 4 चेंडूवर धाव खर्च केली अवघी एक गडी बाद केलाय. 3 चेंडूवर धाव 1 खर्च केले, 1 गडी बाद केलाय. आणि सुरुवात मात्र चांगली झाली टीम मानाईनगर. अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. शॉट ऑफ द मॅच प्रणवच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर धमाका षटकार. अकुट टप्प्याचा चेंडू ज्यावेळेला तुम्ही हाताळता त्यावेळेला त्या चेंडूमध्ये गती असणं आवश्यक असतं, आणि या अकुट टप्प्याच्या चेंडूवर गती नव्हती आणि त्याचा फायदा बॉटम हँडचा सुरेख वापर. आणि ज्या प्रकारे चेंडूने बॅटचा संपर्क झाला तो आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या 7. प्रणव यांचं षटकाराने खातं उघडलंय. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो उमेश चुकी करणार नाहीयेत. या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय. षटकाराचं प्रत्युत्तर गडी बाद करून दिले फलंदाज बाद. प्रणव बॅक टू द डगआउट. उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये काय माझं नाव अग्रगण्य घेतलं जातं. इयत्ता 12वी मध्ये शिकत असलेला हा गोलंदाज आज पुण्यावरून मात्र नवी मुंबईमध्ये दाखल झालाय आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या क्रिकेटसाठी. सोम शेलार 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात. 7 2 महत्वाचे गडी बाद केलेत. षटकार आधीच्या चेंडूवर आला होता परंतु त्यानंतर मात्र प्रणव यांना बाद केले. सुशांत बाचोलीचा बुमरा आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाजी प्रभावित केले त्यांनी. मिडऑनला क्षेत्ररक्षक धावची संधी असेल, कॉलिंग चुकले, डायरेक्ट हिट झाले असतात तर मात्र चित्र वेगळं असतं. परंतु ज्या प्रकारे हा एक धाव मात्र प्राप्त केली. टीमची धावसंख्या धावफलकावर 8-2. बारा चेंडूमध्ये 20 धावांची गरज. विजयासाठी टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. पहिलं चांगलं षटक हाताळलं गोलंदाजी करत असताना सोहम शेलार यांनी, आणि म्हणून तर आपण त्यांचा उल्लेख करतो की मानाईनगरचा वंडर बॉय आपल्या पहिल्या षटकामध्ये पुनरागमन करून दिले. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झाले संदीप. 12 मध्ये 20 करायचे, 10 धावांची सरासरी आवश्यक प्रति षटका मागे. चला प्लीज मॅचला उशीर नका करू मित्रांनो. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. खराब शॉट सिलेक्शन, फलंदाज झेलबाद. आठला 3. 11 मध्ये 20 धावांची गरज. न्यू बॅटर हर्षद. संदीप यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय.
सांघिक यश प्राप्त करून दिले टीम माणेनगर 9चा. स्लॉट मध्ये होता, हवेत खेळलाय काऊ कॉर्नरला सोम शेलार. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे सोम शेलार यांनी आपलं नाव प्राप्त केलंय, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये नक्कीच उभरता सितारा. 0 बाद फलंदाज हर्षद बॅक टू द डगआउट. संदीप हॅट्रिकच्या उंबरट्यावर 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना ब्रेस मात्र पूर्ण केल्या. आणि ब्रेस हा शब्द फुटबॉल मधून आलाय. 2 गोल केल्यानंतर मात्र त्या प्रकारे फुटबॉल मध्ये उल्लेख केला. आणि फुटबॉलच्या खूप साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घेतल्यात. फुटबॉलमध्ये जशी प्रीमियर लीग तसं क्रिकेटमध्ये देखील प्रीमियर लीग. फुटबॉलमध्ये जसं ज्या प्रकारे रिव्ह्यू असतो, बदली खेळाडू असतात, ते सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये लागू झाल्यात. 8-4 खराब फलंदाजी टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. आणि न्यू बॅटर अजित हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. सुवर्ण संधी असेल संदीप. माणेदेवी चषक मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिकचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, चांगला कटरचा वापर केलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. तिसरा चेंडू डॉट. अद्याप या षटकामध्ये धाव आली नाहीये आणि कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. आता सामना मात्र 8-4 अशी परिस्थिती. भागीदारीची गरज आहे. धावांची कोंडी फोडावी लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न मिळवणं आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या नितीन धावचीची संधी फेकी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 9 धावा. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. 28 करायचा आहे पाठलाग श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. अजित आणि त्यांच्या साथीला आशिष आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चेंडू सोडून दिलाय आणि पंच शहानिशा करत असताना पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. रोहन सोनार पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्यांची शैली खूप वेगळी आहे, कारण त्यांना क्रिकेटचा खूप अनुभव आहे. क्रिकेटवरती त्यांचा जीवापाड प्रेम, त्यामुळे त्यांना कोणतंही क्रिकेटचं काम द्या ते नेहमी तत्पर होतात. आणि काल येस येस रिव्ह्यू घेतलाय. ज्या प्रकारे वांगवेली क्रिकेट क्लब महिने आयोजनासाठी मेहनत घेतली. काल देखील सगळी मुलं मैदानामध्ये हजर राहून पूर्ण मैदानाची साफसफाई तर केलीच, परंतु स्टेज देखील क्लीन केलाय. ज्या प्रकारचे आपण कटआउट पाहतोय यष्टीरक्षकाच्या मागे, आणि जे कटआउट लावण्यासाठी मेहनत खूप असते. आयोजन करणं एवढं सोपं नसतं, परंतु आज पाटण क्रिकेटमध्ये मैदान तुम्हाला आयोजन करण्यासाठी सहजरित्या उपलब्ध होतं. आणि त्याचं महत्वाची गोष्ट म्हणजे शिवा जाधव बॉस. आज कित्येक संघ आहेत, कित्येक संघटना आहेत, त्यांना मैदान उपलब्ध नाहीये, परंतु पाटण क्रिकेटमध्ये मार्च महिन्यापर्यंत 31 मार्च पर्यंत सगळे मैदान आणि सगळे या आयोजन हे मात्र तुम्हाला योग्यरित्या पाहायला मिळतील, यात शंका नसेल. पुढे सरसावून हवेत खेळलाय सोम शेलार. चेंडू खाली सलग या सामन्यामध्ये दुसरा झेल पकडलाय काऊ कॉर्नरला तैनात असताना. फलंदाज बाद, सातत्याने खराब फलंदाजी. शॉट सिलेक्शन खूप खराब श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. 5वा धक्का, 10-5. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. चेंडू हवेत खेळला काऊ कॉर्नरला सोम शेलार. चेंडूवर असलेली शेवटच्या क्षणापर्यंत नजर. आणि या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत संदीप यांनी आणि धाव खर्च केलेत अवघ्या 2. 28 धावांचं लक्ष जरूर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना ठेवलं होतं, परंतु 28 धावांच्या पाठलाग करत असताना खराब सुरुवात आणि 10-5 अशी परिस्थिती. 1 to go. राहुल क्रमांक 7 वर आलेत. 1 to go. शेवटचा चेंडू शॉट आर्म जॅक. काऊ कॉर्नर आहे, डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दोहेचा प्रयत्न केला अजित यांनी, परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. ही निश्चितच धोक्याची घंटा होती, परंतु आपल्या सहकार्याला
परत पाठवलंय. एक धाव मात्र शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. या सिंगलने 2 षटकांचा खेळ समाप्त. 11-5 टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना मात्र हा दुसरा सामना या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये 6-19, दुसऱ्या सामन्यामध्ये 6-12, तिसऱ्या सामन्यामध्ये 6-17 आणि चौथ्या सामन्यामध्ये परत 6-17. मानाई देवी चषक मध्ये हे चित्र आपण पाहतोय. अंतिम षटक गोलंदाज. पहिला चेंडू पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना एक धाव प्राप्त केली जाईल. निश्चितच पंचांकडे पाहिलं जाईल. यस, अगदी जिथे एक धावेसाठी प्रयत्न केला फलंदाजाने परंतु 4 धावा येतोय. चौकार. लाजवाब फटका. बॅकफुटला जाऊन पंच करणं एवढं सोपं नसतं आणि या फटक्यावर ज्या प्रकारे टायमिंग केलं फलंदाज राहुल यांनी नितीन यांचं स्वागत केलंय. चौकाराने 15 धावा धाव फलकावर. 4 आलेत, 13 करायचे आहेत. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावा मात्र तुम्हाला सामन्यापासून बाहेर घेऊन जातील. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 2 मोठे फटके. राहुल सामना जिंकून देतील का? पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव गोलंदाजी करत असताना नितीन यांच्यावर पाहायला मिळतोय. आक्रमण केलंय राहुल यांनी. 4 चेंडू मध्ये 11 ची गरज. 2 चांगले चेंडू हाताळावे लागतील. नितीन. अंतिम षटक. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चुकी करणार नाहीयेत. चेंडू सरळ हातात मारलाय. नाराज आहेत स्वतःवर राहुल. टिपला जाईल झेल. फलंदाज राहुल यांचा संपेल खेळ. 6वा धक्का टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. फलंदाज बाद. सतराला 6. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण हा क्रिकेट मधला सर खूप महत्वाची बाब असते आणि ज्या प्रमाणे इशा करत असताना कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे आणि या पंचांचा इशारा. 4 धावा आलेत. चौकार. या चौकाराने सामन्याचं समीकरण बदललं जाईल. 2 मध्ये करायचे आहेत आता 6 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 1 मध्ये 5 करायचे होते. एजेने ठोकलेला षटकार. शिवाळा संघाच्या विरोधात 2 मध्ये 6 करायचे आहेत. रंगतदार अवस्थेमध्ये सामना. नितीन 2 मध्ये 6. एक चांगला फटका. सामना खुला होईल बाचोली संघासाठी. जिंकतील का बाचोली संघ? परंतु हार मानली नाहीये आणि 1 चेंडू मध्ये 1 चेंडू 1 ची गरज. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. मी कौतुक करेन अनुजाचं. जिथे 2 चौकार आले, 1 अवांतर धाव आली. व्हॉट अ मॅच. लक्षात घ्या, धावांचा पाठलाग करणं हे अनिवार्य असेल. कंपल्सरी चेस. चित्तथरारक सामना आपण पाहतोय आणि क्रिकेटमध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हार मानून चालत नाहीये कारण हा सामना मात्र रोमहर्षक अवस्थेमध्ये 1 मध्ये 1 करायचे. अनुज. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधीही बदलू शकतो आणि आता खेळ आणि वेळ बदलेल का? 1 मध्ये 1 चेंडू मध्ये 1 ची गरज असताना डाऊन द लेग साइड. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल हाताळला जातोय. सामना पूर्णपणे माळेनगरच्या बाजूने होता परंतु हार मानली नाहीये अनुज. हार मानली नाहीये अजित यांनी आणि सामना होता कुठे? सामना आला कुठे? जिंकून दिलाय सामना टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. अभिनंदन टीम बाचोली. आणि या सामन्यामध्ये ज्यांनी